शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण रायडिंगची सुरुवात करूया. मी आता मनोरी येथील एक हिडन प्लेसला चाललो आहे. त्या हिडन प्लेसचं नाव तर तुम्हाला नक्की समजेल ब्लॉग बघितल्यानंतर. आता तर माझे मित्र वाट बघत आहेत आणि मी त्यांच्याबरोबर राईड कंटिन्यू करेन. आता बघूया ते कुठपर्यंत पोहोचले ते. चला रायडिंगची सुरुवात करूया. घराच्या इकडून जवळच हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. त्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आपल्याला जायचं आहे. तर आता आपण चाललो आहे गोराईला. गोराईला गेल्यानंतर आपण जास्त प्रिफर करतो तो म्हणजे गोराई बीच. जर तुम्हाला सनसेट बघायचा असेल तर नक्की मनोरीला भेट द्या, कारण की तिकडे सनसेट पॉईंट हा खूप मस्त होतो. थोडंसं पुढे आलो की इकडून लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आणि फ्लायओव्हरच्या दिशेने आपल्याला सरळ जायचं आहे. सिग्नल जस्ट सुटला आहे आणि आता आम्ही सरळ चाललो आहे. आणि आमचे जेवढे पण प्लॅन होत आहेत ते अचानकच होत आहेत. खूप दिवस झाले घरात बसून होतो, तर म्हटलं एक शॉर्ट राईडचा प्लॅन करूया, म्हणून हा मनोरी शॉर्ट राईड प्लॅन केला आहे. आणि आम्हाला सनसेट बघायचा आहे. बघूया. आता हा माहोल तर पावसाचा दिसतोय, यामध्ये सनसेट आपल्याला काही दिसणार नाही. तर इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ पुढे जायचं आहे. गोप्रो सारखा लॅग होतो, नाही म्हणून इकडे मी थांबलो होतो. आणि बाजूलाच माझं सायली कॉलेज आहे, सायली ज्युनियर कॉलेज. मनोरीला खूप जण जातात, काही जण सायकलने जातात, कारण की तिकडून पुढे आपल्याला फेरीने जायचं असतं. या साईडला पब्लिक खूप जाते, कारण की क्लायमेटच खूप सुंदर असतं या ठिकाणी. पुढे दाखवेन तुम्हाला, तसंच कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तर आता आपण पोचलेलो आहोत गोराई आगरला. इकडून आपल्याला फेरी पकडायची आहे. आमचं नशीब इतकं चांगलं आहे की समोरच फेरी आहे, तिकडे थांबली आहे. मग मित्र बोलतोय की लवकर चल, नाही तर फेरी जायची. ही समोरच फेरी आहे, ही आपल्याला त्या साईडला घेऊन जाते. आणि या फेरीचे बाईकचे 5 रुपये आहे काहीतरी. आज एवढी माणसं दिसत नाही आहे इथे, खूप गर्दी असते इथे. नाही तर अरे इथे अजून एक फेरी चालली आहे समोर, सगळेजण त्यातच आहे. आणि ही दुसरी फेरी आहे. माहोल बनवते ऑनेस्ट. एक
साहिल पण नाचतो एकदम मजे घेतो. खतरनाक रे एकदम. अडकलेली गाडी. अडकलेली. बोललो त्याला नाही जाणार तिकडून. चल. गाडी स्लिप मारली तिथे माझी. या साईडला तिकीट काढतात. तर इकडे एकाचे 15 रुपये आहे. गाडी पकडून 30 रुपये होतात. दोन्ही बाईकचे 65 रुपीज झाले तिथे. अरे हे बघ 500 रुपयाचे दिले तुम्ही. 200 मी किती दिले तिला? 200 दिले ना. बघ. तर आम्हाला या लोकांनी जास्त पैसे दिले. आम्ही 200 रुपये दिले होते तर त्यांनी 500 रुपये इतके सुट्टे दिले आम्हाला. तिच्या हातात पैसे तर दिले. एवढंच की कोणाचे जास्त पैसे घ्यायचे पण नाही आणि कोणाला जास्त पैसे द्यायचे पण नाही. त्यामुळे त्यांनी जरा जास्तच पैसे दिले आम्हाला. आमचा विचार असता आम्ही गेलो असतो पुढे निघून, पण असं नाही केलं. जर तुम्हाला इथे यायचं आहे तर रेनी सीझनमध्ये आलात तर खूप मस्त आहे, कारण की आजूबाजूचा परिसर जो आहे पूर्ण हिरवगार असतो. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक आपल्याला लेफ्ट टर्न दिसतो. तर आपल्याला लेफ्ट टर्न मारायचा इकडून, तर तो पूर्ण गावात जातो. गावागावातून आपल्याला मनोरीला जायचं. बाईक चालवता चालवता आम्ही जातच पुढे निघून गेलो. आम्ही वरती लागलेला जो साईन बोर्ड आहे तो बघितला नाही. तर आता आम्ही परत रिटर्न चाललोय पाठीमागे. तिकडे विचारपूस केली तर तो बोलला की इकडून थोडंसं पुढे गेलं की एक लेफ्ट टर्न घ्या आणि तिकडे तुम्हाला मनोरी बीच दिसेल. येत आहे काय? परत गेलो असतो आता पुढे. काय करत पण नाही त्यामध्ये थांबली का. अरे इकडे आता गोंधळाला का होतं रे. मारा गाडी बाईक जाण्यासाठी जागा नाही आहे. राईट मारा, इकडनंच वरती जाण्यासाठी जागा आहे.
काय बोलतो साहिल? अशी ऑफरोडिंग कधी नाही केली. तर बघा, आणि हा समोरचा व्ह्यू. तर अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहोत पाम बीचला. आणि इकडनंच पुढे जाण्यासाठी मनोरीचा रस्ता आहे, तर तिकडनं मनोरीला जाऊ शकतो. पण आम्ही आता इथे पाम बीचला थांबलो, कारण की इकडचा परिसर बघा एकदम मस्त आहे. या साईडला आम्हाला असा व्ह्यू दिसला म्हणून आम्ही या साईडला आलो. खूप मस्त असा व्ह्यू आहे. आणि आम्ही गाडी पार्क केली आहे इथे. समोरच समुद्र आहे आणि या साईडला आहे. आम्ही आता मनोरीला आलो होतो, फोटोशूट केली, व्हिडिओ काढल्या, त्या आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे इथे मजा केली. तुम्ही या, मजा करा. तुम्हाला इथे लोकेशन पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. नियर बाय इथे पाम बीच रिसॉर्ट म्हणून आहे, त्याच्या बाजूलाच हा स्पॉट आहे. कधी या, मस्त आनंद असा घेऊ शकता. इथे बाजूला तुम्हाला समुद्र आहे. फक्त सनसेटच्या टायमिंगला लवकर 4पर्यंत तुम्ही आलात तर तुम्हाला याचा अनुभव घेता येईल. त्या ठिकाणचे जे इन्स्टा आयडी आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर ब्लॉगमध्ये आमच्या दिसतील, तर त्याच्यावर जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करा. आमच्या व्हिडिओ, आमच्या रील्स ज्या असतील त्याला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.